तर मित्रांनो, कार्यक्रमाची सांगता आपण बघतोय. पोटभर जेवण आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या शिक्षकांसोबत हा स्नेहभोजनाचा सुद्धा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. आणि आपण बघतोय की आपले सगळे 10वीचे बॅचमेट, 10वीचे सगळेच बॅचमेट असे अगदी लहान मुलासारखं खेळताना बागडताना आज परत एकदा बैठलेला आहे आपण. आणि स्नेहभोजनाचा सुद्धा इथं कार्यक्रम अरेंज केला आणि सांगता याशिवाय होऊ शकत नाही. आणि अरेंज करणारे हे आमचे पाहुणे. आणि हे बघा, हे कशाची खाऊ गलीची चव नाही. आणि आमच्या आजर भाया पठाण जे म्हणू दे ना काहीतरी, लोकांना काय कळणं गरजेचं आहे ना. तर बघा शेख म्हणते हे. आणि हे मिस्टर रजनीकांत, कूल अँड काम, एकदम जबरदस्त सिम्बॉयसिस. आणि बाकीचे सगळेच माझे जास्त ओळखीचे नाहीत, पण मला आता ओळखी भरपूर झालेत. आणि सगळ्या 10वीच्या ह्या विद्यार्थ्यांनी जो आता हा कार्यक्रम अरेंज केला आहे तो. आणि मंगरुळचे निळू फुले बघतोय आपण. आणि बाकीचे सर्व शिक्षक सुद्धा जेवणाचा आनंद घेताना आपण बघतोय. आणि याच्याशिवाय कार्यक्रमाची सांगता होऊ शकत नाही. बघतोय आपण सगळ्यांनाच. आणि सत्यवान भाऊ इथं लेक्चर देताना आपण बघतोय, सरांना लेक्चर देतात बघा. खूप सुंदर असा हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आणि हा मेळावा आपण पाहतो इथं. आणि याच्याशिवाय कार्यक्रमाची सांगता होणं कठीण होतं. तर मित्रांनो, आता आपण ह्या कार्यक्रमाचे जे आयोजन केलेलं आहे ज्यांनी, अभिजित डोंगरे आमचे पाहुणे यांनी, तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया त्या कार्यक्रमाविषयी की कसं काय अरेंजमेंट केली काय. नमस्कार. हे कार्यक्रम करण्यासाठी गेले 2 वर्ष झाला मी माझे मित्र 2 वर्ष झाला आम्ही प्रयत्न करत होतो. गेल्या वर्षी आपण काही कारणास्तव गेल्या वर्षी कार्यक्रम कॅन्सल केला, पण गेल्या वर्षी निश्चय केला काय जरी झालं तर दिवाळीमध्ये हे कार्यक्रम घ्यायचाच. हो बरं का, दिवाळीमध्ये कार्यक्रम घ्यायचा आम्ही सगळ्यांनी निश्चय केला. आणि योग चांगला आला. आमचे 109 विद्यार्थी होते, त्यातले 80-85 विद्यार्थी या कार्यक्रमाला हजर राहिले. आम्ही शाळेमध्ये छान कार्यक्रम केला. जेवण्यासाठी आता आम्ही तुळजापूरला आलोय. आम्हाला 22 वर्षानंतर सर्व मित्र एकत्र आलो, त्याचा खूप आनंद झाला आहे. आणि त्यात आमचे गुरुवर्य शिक्षक सगळे सुद्धा आमच्या बरोबर आहेत. त्याला आम्हाला एकदम म्हणजे आनंद इतका झाला असं शब्दात सांगता येणार. नक्कीच म्हणजे हा आट्टापिट्टा एकंदरीत 20-22 वर्षांचा होता. हा दुष्काळ कुठेतरी संपल्यासारखा आपल्याला वाटतोय, जेणेकरून आपलं काय की फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटणं होत असेल, पण आज आपण फिजिकली भेटतो. आम्ही सोशल मीडियातून आमचं भेटणं होतंच. हो, आम्ही प्रत्यक्ष भेटणं, सगळ्यांचे चेहरे आठवत नव्हते आम्हाला. आनंद आमची मस्त म्हणजे एकमेकाला ओळखतो काही विचारत होतो आम्ही. आम्हाला खूप आनंद झाला. सकाळी 8 वाजल्यापासून दुपारात 4 वाजले. आम्हाला कसं चुकवा नाही काय नाही, एकदम आम्हाला फ्रेश. आणखी आम्हाला आमचं बालपण आणखी आम्हाला आठवतं. म्हणजे परत एकदा विद्यार्थी झाल्याची भावना नक्कीच आलेली आहे. 100%. ओके, धन्यवाद. आणि तुमच्या या माध्यमातून युट्यूबवर तुम्ही दाखवलं, तुमचे आभारी आहे. गणेश पवारने आमचं पूर्ण कार्यक्रम जे आहे युट्यूबवर दाखवला, त्यामुळे आभारी आहे. धन्यवाद. आणि या कार्यक्रमातून मित्रांनो एक बोध नक्कीच घ्यावा की असा कार्यक्रम खरंच प्रत्येक बॅचने करावा, जेणेकरून हे चेहरे बघतोय आपण, कुठेही थकवा नाही. आणि परत एकदा या चेहऱ्यांवर हास्य फुलवण्यासाठीच हा कार्यक्रम अरेंजमेंट केलेला होता. आणि हे बघा जेवणासाठी, हे बघा एवढे छान